छोटे पिल्लू आहेत ते. हे काय करताय? मला कळतं गप्प बस. पटकन सोनू, एकच कर आणि चल लवकर. झालं आपटला काय? आणि दगड पण होते. कुठे दगड होती? आणि कोण कोण भेटलं ते पण सांग. चालताना तुला कोण कोण भेटलं बोल. अगं सांग. कोण माणसं भेटले आणि माकड होते. माकड. अजून कोण होतं? भेटलं? कसं होते चढण कशी होती? तू कशी चढलीस? फटाफट फटाफट चढली. सरक पाय सरकेल. तर एवढी पायपीट करून आलोय कुठे? तर कर्नाळ्याच्या अभयारण्यामध्ये. आणि तिथे आहे कर्नाळा किल्ला. कर्नाळा किल्ला म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक ठिकाण. अगदी शिवकालापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचे सर्व महत्त्वाचं किंवा मोठे इव्हेंट म्हणण्यापेक्षा मोठे घटना इथे घडल्या. सो असा काहीसा परिसर आहे. हां बस झाली दगड बस झाली ग. किती दगड जमा करणार ते? इथे प्रत्येकाला वेगवेगळे दगड आहेत. बस 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 बस. तिथे आहे कर्नाळा किल्ल्याचा सुळका. आणि अजून एक 20-25 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. मी तुला इकडची माती उचलायला मनाई केली? नाही कुठली मासली उचलू? मी तुला मनाई केली का? नाही ना. वाचली. पायात काटा घुसला. असे जर असतील पार्टिसिपंट तर काय ट्रेक करून उपयोग आहे? त्याला ना पकडावं लागतं. पुढे पळते. एकाच दमात चढणार आहे ती. हळूहळू एका साईडने. ठीक आहे तिथे लाव. तिकडे एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा आहे. याचे
कीस्टोन तर व्यवस्थित आहेत, मध्ये झाडे झुडपं भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळे बुरुजावरती जर जाऊन अशी काही फोटोग्राफी वगैरे करत असाल तर धोकादायक आहे करणाऱ्या किल्ल्यावरती, किंवा किंबहुना कुठल्याही किल्ल्यावरती जाऊन बुरुजावरती उभे राहून सेल्फी फोटो काढणं धोकादायक आहे. कारण हवेच्या मारामुळे दगड लूज झालेले असतात, मध्ये झाडी झुडपं वाढलेली असतात आणि त्यामुळे दगड पडून पाय सरकून दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे. सो तर कर्नाळा किल्ल्यावरील वास्तूचे काही मोठे किल्ले अवशेष इथे पाहायला मिळतात. चल तिकडे आणि हा बुरुज आहे. इकडे कशाला तो बघा तुमचा फ्रेंड आलाय. माझा फ्रेंड आलाय. ठीक आहे, अरे चला ना राव क्या ना कुठे जाऊया? तिकडे. तर पिल्लू टिल्लू बरोबर असले ना की गड किल्ले फिरायचं मजा वेगळी होऊन जाते. आपल्याला काही पाहायचं असतं ते पाहण्यामध्ये थोडासा वेळ लागतो आणि ही पिल्लू टिल्लू जरा थांबवून लागेल तर काठी. सो हा तो वरचा सुळका. ते जायला जागा होती. मागे पाण्याची टाकी आहेत. चल सांभाळ सांभाळ सांभाळ. हे काय आहे? पाण्याची टाकी आहेत बाबडी. ह्याचे छत्रपती काय करायचे? ह्याच्यामध्ये हा? हे आहे ना पाण्याची टाकी स्वच्छ असायची, आता ती खराब झालेली आहेत. ठीक आहे, आधी त्याची साफसफाई व्हायची, आता नाही होत. त्यामुळे पाणी खराब आहे, सर पडायला होईल. एका साईडला आहे. बाबा पुढे जायचं. हां पुढे जायचं. हे इकडनं पुढे ना अजून छोटी छोटी टाकी आहेत पाण्याची. ओपन म्हणजे मोकळी आहेत. हे कसं बंदिस्त आहेत ना, वरून जे पण ह्याच्यावर पाणी येतं ना तर वरून जा. हां ते वरून जावं लागणार. इकडनं चल, साईडने जागा आहे. हळू 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 पायाखाली लक्ष देऊन, एक्साइट नाही व्हायचं. हां सो तो काय सो? सोसाट्याचा वारा सुटलाय. बाबा चल बाजू आवडी. हां बोल ना. काय नाही करणार, ते पळणार दूर आपल्यापासून. बाबा त्यांना घाबरवू नकोस. माझा हात घट्ट पकड फक्त बस. नाही. आता ऐकून आपलं हं? या थांब थांब.
आता खाली चाललोय. खाली नाही, आधी आपण जाणार बघायला किल्ला. ई पडिया मी पाय घसऱ्या मेरा. चलो चला आता परत रिटर्न जायचं. आहे ना पुढे अजून टाक्या आहेत आपल्या पाण्याच्या. नको बाबा, आता मला मामाच्या इकडे जायचं. का मामाच्या इथे जायचंय? जायचंय म्हणजे जायचंय. का जायचंय? जायचंय ना म्हणजे ते. चला मामाच्या इकडे रिटर्न चला. ओके. इकडे शिवाजी होते. हां इकडे शिवाजी नव्हते. नाही आलेले शिवाजी महाराजांना सर्वच किल्ल्यांवरती नाही जाता आलं ना. त्यांनी राज्य वाढवायचं काम केलं ना. आता इकडून परत पण जाऊया ना. हा तरी का शिवलिंगासारखा उभा असलेला हा कर्नाळा किल्ला. काय म्हणावं या किल्ल्याला. घाटवाटा, नद्या, आजूबाजूचा परिसर यावरती लक्ष ठेवणारा एक टॉवर. आणि आजूबाजूला बघत असाल तर मुंबई गोवा हायवे. मुंबई पुणे पण दिसतं, पण तेवढंसं स्पष्ट नाही आहे इथनं दिसत. चला आता आपण चली चल. या चला आता परतीची वाट आहे. गेल्या वेळेला इथे ह्या पायऱ्या नव्हत्या, जवळपास 7-8 वर्षापूर्वी. आत्ता पायऱ्या लावल्यात. त्यामुळे पण त्या पायऱ्या लावताना काही वेगळ्या ठिकाणचे दगड पायऱ्यांच्या ठिकाणी लावलेले आहेत. असो, हे पंजे उचल. नको राहू दे, ती बापाची आहे. तिचा हात पकडा. होय पकडला हात. खिळा लागेल खिळा. हे असे पण नखरे घ्यावे लागतात. त्यांना ट्रेक करायचं, जंगलात जायचं आहे, मला किल्ल्यांवरती जायचं आहे. झाला इथं किल्ला आला अर्ध्यावर. आता आम्ही उतरतोय कर्नाळा किल्ला. आणि पोरीचे पाय दुखायला लागलेत, झोपा यायला लागल्यात, खायला पोटात काय नाही रे माझ्या पोरीच्या. आजी मला गेल्यावरती ओरडणार आहे. हां शाबाश, व्हेरी गुड. फॅमिली ट्रेक चालू आहे. कर्नाळा किल्ला पाहून झाला आहे, आता उतरायचं आहे. वाजल्यात 4 आणि दिवस मावळायला सुरुवात होईल. ते दिवस मावळायच्या आधी किल्ला खाली उतरून जायचं आहे. आता आलो आहे ते कर्णाई माता देवा मंदिराच्या इथे. देवीचं मंदिर आहे या इथे. आणि जवळपास 7 वर्षापूर्वी, नाही 7-7.5 वर्षापूर्वी आलेलो आम्ही दोघं. म्हणजे हिचा पहिला ट्रेक. आणि त्याच्यानंतर आत्ता येतो आहे. हे 7.5 ना 8.5 2017ला आलेलो. तुम्ही नको, मी उतरायचे होते. बायकोच्या बड्डेचं गिफ्ट काय किंवा ट्रॅव्हल प्लॅन काय, तर गेलो कर्नाळा किल्ल्यावरती आणि ट्रेक केला. आता बरोबर 8 वर्षापूर्वी ट्रेक केलेला होता तिच्या बड्डेच्या दिवशी, तो म्हणजे मलंगगडाचा. तर आपल्या बड्डेच्या दिवशी एक ट्रेक जरी केला ना
वर्षातनं एक ट्रेक जरी केला ना तरी आयुष्यभरामध्ये आपण एक 25 ते 30 किल्ले असेच पाहू शकतो. बायकोने ह्या ट्रेकला पाहिला कर्नाळा किल्ला आणि त्यासोबत पोरीने पण. तर आणि हा सोपा श्रेणीतला ट्रेक आहे त्यामुळे जास्त कसरत नाही करावी लागली. तर असं काहीसं आहे. एक ट्रेक वर्षातनं तरी करावा. गड किल्ल्यावरती केला तर अतिउत्तम. तर थोडंफार इतिहासाचं वगैरे ची जाण राहील. तर बरोबर ह्या स्पॉटला एक बाई म्हणत होती की आम्हाला नाही जमणार बाबा, आम्ही जातो आणि खाली जाऊन वाट बघतो, तुम्ही ट्रेक करून या. आणि आता तीच बाई पूर्ण ट्रेक करून इथे परत पोहोचली आहे. म्हणजे इच्छाशक्ती एवढी स्ट्रॉंग असावी लागते किंवा ठेवावी लागते. आणि त्यासाठी कोणतरी सोबत असायला पाहिजे असतं की ट्रेक कंप्लीट होईल किंवा आपलं साधलेलं लक्ष पूर्ण होईल. तर इथे 2.15 किलोमीटर अजून पण जागा जायची म्हणजे वरती जायचं आहे असं दाखवतं आहे. पण एस्केलेशन आहे त्यामुळे एन्ड्युरन्स टेस्ट होते.